जाधव, मयुरीज फूड अँड ट्रॅव्हल ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय अख्खा मसूर। त्याची सामग्री आहे जिरं, हळद, लाल तिखट, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, लसूण मीठ ठेचून घेतलं आहे, मीठ आणि गरम मसाला, कांदे, टमाटे, कोथिंबीर आणि अख्खा मसूर घेतला। आता मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं। आता जो आपण अख्खा मसूर घेतला होता त्याला मी धुवून घेतलं 2 पाण्याने। आता तो आपण कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि 2 शिट्या त्याचं घेऊन घ्यायचे म्हणजे तो शिजून जाईल। तर आता आपले मसूर शिजून झाले तर आपण आता बघून घेऊ त्यांना। असे मस्त गाळ करून घ्यायचे त्याला। 2-3 शिट्या घेतल्या का छान असे शिजून जातात ते। आता आपण भाजी करून घ्यायची। त्याच्यासाठी मी अगोदर 1 चमचा तेल मी टाकून घेतलंय कढईमध्ये। आता त्याच्यामध्ये जिरं टाकते। आता लगेच त्याच्यात कांदा टाकून घ्यायचा। आता आपले कांदे छान असे लाल करून झालेत। आता आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची पेस्ट जी केली ती टाकून द्यायची। चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि आता लगेच त्याच्यात आपण आपले टमाटे जे आपण कापले ते टाकून द्यायचे। आता याला छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि त्याला छान शिजू द्यायचं म्हणजे टमाटे असे छान गळून जातील त्याच्यामध्ये। आपले टमाटे पण छान शिजून गेले का त्याच्यामध्ये। आता आपण आपले सगळे मसाले टाकून घ्यायचे त्याच्यात। लाल तिखट 2 चमचे टाकते मी, हळद आणि गरम मसाला पण लगेच टाकून घ्यायचा आहे। जरा छान मिक्स करून मसूर आपण शिजवलं होतं ते टाकून घ्यायचं त्याचे। आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय अर्धा कप सारखं। आता मीठ टाकून घेऊ आपण चवीप्रमाणे। त्याला मिक्स करून आता त्याला 10 मिनिटांसाठी थोडंसं बारीक आचेवरती त्याला छान उकळू द्यायचं आहे। आता तर आता आपली भाजी अशी करून झाली। आता आपण तिला तडका द्यायचा आहे। बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता तडक्यासाठी मी अगोदर कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलंय। त्याच्यामध्ये मी जो लसूण असं कुटून ठेवला होता तो टाकून देते। आता लसूण असं वरून टाकल्यावरती भाजीला चव एकदम छान येते म्हणून असं वरून टाकायचं आहे तडक्याला। आणि त्याच्यामध्ये थोडंसं अगोदर तर लाल तिखट आपण भाजीमध्ये टाकलंय म्हणून इथं फक्त थोडंसं नावला टाकायचं आहे अर्धा चमचा। आणि आता हे आपण आपल्या भाजीमध्ये तडका टाकून द्यायचा आहे। हा तडका आपण भाजीमध्ये टाकून देऊ। एकदम छान भाजी झाली, एकदम छान सुगंध येते तिचा। आता वरून आपण तिला थोडंसं कोथिंबीर टाकून द्यायची। एकदम ढाबा स्टाईल झाली, एकदम छान लागते। तर फ्रेंड्स तुम्ही बघितलं आपली मसूराची भाजी आपण किती सोप्या पद्धतीने एकदम लवकर बनवली। तुम्ही पण तुमच्या घरी नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला ती भाजी कशी वाटली। मयुरीज फूड अँड ट्रॅव्हल ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा। थँक्यू, बाय।